आहे तुमच्याकडे काय तारीख पैसे केम कधी माहिती का हेही माहित नाही यांना. मग काय चर्चा करायची कुणावर करायची मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती, परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आपण चर्चा करावी. सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल. आपण म्हणाल आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारसोबत चर्चा. माझं काय मत आहे का किमान आम्हाला असं सांगा, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला तर कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही एवढं बोला, सांगा ना. सांगा चर्चा मीटिंग सोडून द्या, चालतंय नाव ना फोन. कर्जमुक्तीचं काय करणार आहे एवढंच का. आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे. मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा. निश्चितपणे काहीतरी तोडगा मान्य महोदय ऐकायला का बघा, आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात. आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात. तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि होईल. पण कर्जमाफी करणार का या एका बाबत आम्हाला सांगा. जर चुकत या एका मागणीबाबत आम्हाला सांगा. जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ. याचा SRO 9 सांगा, संपला विषय. आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहे, म्हणून आपणास विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्यास विनंती. असताना फोनवर बोलताना येत का. आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री.